आता बातमी राज्यातनं पाहूयात। संभाजीनगरमधनं बातमी आहे। संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंकडून राजेंद्र जंजाळांची उपमहापौर पदासाठी निवड करण्यात आली। राजेंद्र जंजाळांच्या निवडीमुळे संजय शिरसाट मात्र नाराज झाले। राजेंद्र जंजाळांचा उपमहापौर पदी उमेदवारी अर्ज दाखल झाला। शिरसाट समर्थक त्र्यंबक तुपेंचाही उमेदवार अर्ज उपमहापौर पदासाठी दाखल झालाय। त्यामुळे नाराजी आता पाहायला मिळते। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके या संपूर्ण घटनेबाबत अधिक माहिती देतील। लक्ष्मण, काय नेमकी नाराजी आहे? थेट 2 अर्ज उपमहापौर पदासाठी दाखल करण्यात आल्याचं कळतंय। तन्मय, आज जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी मोठ्या नाट्यमय घटना आपल्याला आज बघायला मिळालेल्या आहे। कारण की सकाळी जर सुरुवात जर या घटनांना जी सुरू झाली ते अतुल सावे यांच्या घरी जी बैठक झालेली होती भाजपची, आणि त्या बैठकीनंतर आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटली होती। मात्र या ठिकाणी युती करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर विलास पारकर आहे यांच्यासोबत ही चर्चा करून युती झाल्याचं या ठिकाणी घोषणा करण्यात आली। आणि त्यानंतर लगेचच आपण जर बघितलं तर भाजपकडून महापौरपदी समीर राजूरकर आणि उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मात्र ही घोषणा ज्यावेळेस पत्रकार परिषद करून घेण्यात आली होती त्यावेळेस या पत्रकार परिषदेला सर्वप्रथम या ठिकाणी आपण जर बघितलं तर संजय शिरसाट यांची अनुपस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। आणि त्यानंतरच या ठिकाणून या नाराजी नाट्याला सुरुवात झालं। तर त्यानंतर समीर राजूरकर आणि या ठिकाणी राजेंद्र जंजाळ यांनी ज्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला त्यावेळेसही सुद्धा या ठिकाणी संजय शिरसाट आपल्याला या ठिकाणी उपस्थित नसल्याचं समोर आलं। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर त्र्यंबक तुपे यांनी सुद्धा या ठिकाणून उमेदवारी अर्ज घेतल्याचा बाब समोर आल्यानंतर ही सर्व नाराजी नाट्य समोर आलेलं आहे। कारण एकंदर जर बघितलं तर राजेंद्र जंजाळ यांची जी नियुक्ती आहे ही थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा दावा केला गेला। मात्र त्या राजेंद्र जंजाळ यांच्या उपमहापौर पदाच्या याच्यावर संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। कारण की संजय शिरसाट यांची जी मुलगी आहे हर्षदा शिरसाट किंवा त्र्यंबक तुपे यांना ही उमेदवारी द्यावी अशी मागणी शिरसाटांची होती। आणि त्या शिरसाटाच्या मागणीला थोडा देत या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र जंजाळ जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे यांची या ठिकाणी उपमहापौरपदी नियुक्तीसाठी या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना सांगितल्यानंतर या ठिकाणी हे नाराजीचं नाट्यमय रूपांतर आपल्याला या ठिकाणी बघायला बसलं। त्यामुळे आपण जर बघितलं तर शिवसेनेमध्ये या ठिकाणी आता पुन्हा एकदा आपल्याला दुफळी या ठिकाणी बघायला मिळते। आणि त्यामुळे आपण शिवसेनेत 2 गट या ठिकाणी झाल्याची परिस्थिती या ठिकाणी आता तन्मय निर्माण झालेली आहे। कारण महापौर आणि उपमहापौर पदासाठी आता 10 तारखेला ते मतदान होणार आहे आणि त्या मतदानामध्ये आता या ठिकाणी खरं लक्ष्मण, त्यामुळे आता उपमहापौर पदासाठी ही जी काही नाराजी पसरलेली आहे त्यातनं कोण पुढे येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार। धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया काय उमटल्या आहेत तेही पाहूयात। आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांनी मिळून महायुतीचा निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेतर्फे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचा आज फॉर्म भरलेला आहे। आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की केंद्रामध्ये आम्ही महायुतीत काम करतो, राज्यात महायुतीत काम करतो आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आम्ही महायुतीत काम करून निश्चित या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते, त्यांनी या ठिकाणी उपमहापौर पदाची संधी मला दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे। आणि निश्चित मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि ज्या अपेक्षा या शहरवासियांना खऱ्या अर्थानं महायुतीकडून आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत। पालकमंत्री नव्हते, त्यांची नाराजी आहे। पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता, त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील।